नवापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर. प्रदीप नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम. समाजात मानवतेचा संदेश देत गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने नवापूर शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून तुमचे रक्त इतरांचे प्राण वाचवू शकते या ब्रीद वाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, प्रदीप नगराळे, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील, महेंद्र नगराळे, वैद्यकीय अधीक्षक कीर्तिलता वसावे, डॉक्टर अर्चना नगराळे, डॉक्टर हर्षदा नगराळे व डॉक्टर स्नेहल पाटील, छोटू अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकलित करण्यात आलेले रक्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रदीप नगराळे यांनी दिली. यावेळी भरत गावित यांनी सांगितले की सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नगराळे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा कार्यक्रमांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. डॉक्टर हर्षदा नगराळे यांनी सांगितले की रक्तदान केल्याने कोणताही आजार होत नाही, उलट शरीर निरोगी राहते. प्रत्येकाने दरवर्षी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत नगराळे, समीर मोहिते, अर्जुन सावरे, सागर सोलंकी, पिण्या वळवी, अमित मावची, अमर गावित, अल्पेश गावित, बबलू पवार, मार्शल नगराळे व अमित पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिराचा कार्यक्रम युवा नेतृत्व, दलित समाजाचं उभरतं नेतृत्व, प्रदीप भाऊ नगराळे यांचा जन्मदिवस, त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी सालाबादाप्रमाणे ते आणि आमच्या डॉक्टर ताई या दोघी मिळून एक रक्तदानाचा कार्यक्रम हे नवापूर शहरामध्ये घेत असतात आणि असंख्य तरुण या दिवशी रक्तदान करून बऱ्याचशा ज्या रक्तपतपेढ्या आहेत त्यांना ते त्या ठिकाणी दान करत असतात. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. तुमच्याकडं पैसा असो नसो, काही असो, तुमच्याकडं काहीच नाही, पण तुमच्या शरीरात धावणारं जे रक्त आहे ते जरी तुम्ही दिलं तरी तुम्ही कोणाचे तरी प्राण वाचवू शकतात. इतकी किंमत त्या रक्तामध्ये आहे आणि भगवंताने फक्त मानवाच्या शरीरामध्येच ते रक्त तयार करण्याची फॅक्टरी दिली आहे. रक्त तयार करण्याची फॅक्टरी या देशात, या जगात कुठंच नाही आहे आणि ती एकमेव मानवाच्या शरीरामध्ये आहे. आणि ते इतकं महान कार्य या नवापूर शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून आमचे युवा दलित नेतृत्व प्रदीप भाऊ नगराळे हे करत असतात. आमचे उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे, आमचे गटनेता, त्यांचे ते लहान बंधू आहेत. तसेच आमचे मोठे बंधू महेंद्र भाऊ नगराळे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. आणि आमच्या दोघी डॉक्टर ताई या ठिकाणी आहेत. यांच्या परिवाराने एक चांगला उपक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण मानवता धर्म म्हणतो, हा मानवता धर्म खरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कोणीही गरजवंत असेल त्या गरजवंताला रक्ताची गरज असते. बऱ्याचशा या ग्रामीण भागाच्या माझ्या माता भगिनी आहेत ज्या डिलेव्हरीच्या वेळेस जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात आणि बऱ्याचशा डॉक्टरांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा फोन येतो की दादा आपल्या भगिनी या दवाखान्यात ॲडमिट आहे, 3 पॉईंट 4 पॉईंट 5 पॉईंट असं त्यांचं रक्त आहे आणि त्यांना रक्ताची गरज आहे. अशा वेळेस आम्ही सुद्धा अशा कार्यकर्त्यांना जे रक्तदाते आहेत त्यांना आम्ही फोन करतो, कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्यामार्फत, त्या रक्तदात्यांमार्फत त्यांना रक्त पुरवतर्फे आमचे नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवक बंधू भगिनींच्या कडनं या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो. प्रत्येकाने वाढदिवस असाच साजरा केला गेला पाहिजे की जे आपण समाजाचं देणं लागतो, ज्या समाजात जन्मलो आहे त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेने हा उपक्रम चालू केलेला आहे. स्तुत्य उपक्रम आहे. असेच उपक्रम हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपले वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केले पाहिजे हेच या निमित्ताने सांगतो.
पुनश्च आमचे मित्र प्रदीप भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आई देवमुगरा माता त्यांना उदंड दीर्घ निरोगी उत्तम आरोग्य देवं आणि असंच सतत सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्या नगराळे परिवाराने या शहरामध्ये जी धार्मिकता आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जी जोपासली आहे, ती अशीच त्यांची अविरत चालू राहो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय भीम. मेरे और मेरे नगराड़े फैमिली की तरफ से आप सभी को धन्यवाद. यहाँ पे जो भी आए मैं उनका और सभी लोगों का जो है ब्लड डोनेट करेंगे और इस इवेंट में पार्टिसिपेट करेंगे. सभी को बहुत बहुत थैंक यू. ये स्पीच स्टार्ट करने से पहले मैं एक इंसिडेंट याद करना चाहूँगी जो 28 जनवरी को हमारे महाराष्ट्र में हुआ. हमारे जो सीएम मिस्टर अजीत पवार साहब जिनका निधन हुआ, ये ना सिर्फ हमारे महाराष्ट्र वालों के लिए बल्कि हमारे इंडिया के लिए भी एक बहुत बड़ा लॉस है. उस दिन ना सिर्फ हमने एक बहुत अच्छे लीडर को खोया बल्कि हमने एक बहुत अच्छे ह्यूमन बीइंग को उस दिन लॉस किया है. और ये एक काफ़ी हद तक एक सदमा और शॉकिंग न्यूज़ रहा है सभी के लिए, जो कि आज भी यकीन करना बहुत मुश्किल हो रहा है सभी के लिए. तो उन्हीं के लाइफ से इंस्पायर होके आज ये इवेंट हमने ऑर्गेनाइज़ किया है. आप सभी जानते हैं कि 2 फरवरी मेरे हस्बैंड मिस्टर प्रदीप नगराड़ी जी का बर्थडे आता है और लास्ट ईयर भी सिमिलरली आप सबके लव और सपोर्ट से हमने ये इवेंट ऑर्गेनाइज़ किया था और ये बहुत सक्सेसफुल रहा था आप सभी के प्यार और सपोर्ट के वजह से. और सिमिलरली हम ये कोशिश करेंगे कि आते हर साल हम इस साइकिल को कंटिन्यू रखें. और जैसे कि हम जानते हैं ये ब्लड एक ऐसी चीज़ है, एक यूनिट ऑफ ब्लड हम ना सिर्फ मैन्युफैक्चर कर सकते हैं और ना ही किसी लैबोरेटरी में हम इसे बना सकते हैं. ये ओनली वन एंड ओनली सोर्स है जो ह्यूमन टू ह्यूमन ट्रांसफ़र हो सकता है. तो मैं सभी से ये उम्मीद करूंगी इस मीडिया के द्वारा जो भी हमें देख रहे हैं, जो भी सुन रहे हैं, मैं सभी से प्रार्थना और उम्मीद करूंगी कि आप लोग प्लीज़ जहाँ कहीं भी हो एटलीस्ट साल में एक बार ब्लड डोनेट कीजिए, क्योंकि ब्लड डोनेट करने के कई ज़्यादा फ़ायदे होते हैं. सबसे पहले तो ये आपके बॉडी को बूस्ट करता है, आपके सर्कुलेशन को कंट्रोल करता है, हार्ट अटैक जैसी काफ़ी सारी ऐसी बीमारियों को ये कंट्रोल करता है. और ना सिर्फ यही, कैंसर जैसी खतरनाक बीमारियों को ये रोकता है. तो मैं सभी से आप लोगों से प्रार्थना करती हूँ कि प्लीज़ आप जहाँ कहीं भी हो, अगर ये मैसेज आप लोग सुन रहे हैं तो साल में एक बार एटलीस्ट अपना ब्लड डोनेट कीजिए. और फिर से एक बार मैं कहना चाहूँगी कि सभी को मेरे फैमिली की तरफ से धन्यवाद. आप लोग आए और इस इवेंट को सक्सेसफुल किया. जय हिंद, जय भारत.